कारण आता जी काय आपली महाराष्ट्र राज्य कृती समिती विनादान समितीची जी संघटना आहे त्या संघटनेचा तो विषय घेतलेला आहे. परंतु हा विषय त्या शाळेच्या भौगोलिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे तिथं कोणीच काही करू शकत नाही. व्हॅलिडी झालेले आधार कार्ड याच्यावर आधारित तो विषय आहे. त्याच्यामुळे आपण संघटना मार्गदर्शकांच्या मान्यतेमध्ये शिथिलता आणावी असं म्हणू शकतोय. बाकी आपण काय करू शकत नाही. आणि मेन मुद्दा आपला आहे की पेन्शन. त्याच्यामुळं थोडस तो विषय वेगळा आहे असं मला वाटतं. बरोबर आहे कांबळे सर, तुम्ही म्हणताय तर बरोबर आहे. पण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था अशी आहे ना, आता सध्या ज्या शाळा आहेत ना त्या आपल्या 2005 पर्यंतच्या टप्पा अनुदानाच्या शाळा दिसत आहेत. त्यामुळं मग आता काय परिस्थिती उद्भवेल त्यासाठी मग काय मार्ग वगैरे एखादा ऑफलाईन मीटिंग घेतली तर बरं होईल. तर सुट्टीच्या कालावधीत आपले जे राज्य कर्मचारी आहेत एखादी ऑफलाईन मीटिंग लावलं तर बरं होईल. मग काय 1500 लोक एकत्र येतील म्हणजे ठिकाण निवडून बघा जरा काय प्रयत्न होतील. काय अनेक विषय आहेत ते अनेक विषय सगळ्यांच्या समोर जातील. दुसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ऑफलाईन मीटिंग वगैरे घेऊन ऑफलाईन मीटिंग साठी जोडंग सरांनी घेतली नंतर परत कुठं झाली नाही त्या पद्धतीनं. त्याचा रिस्पॉन्स पण मिळायला पाहिजे सर, लोक पण यायला पाहिजेत. कार्यकारी सदस्य बाहेर लांबून येणार आणि त्याचे लोक जर कमी असतील प्रतिसाद जर अगदी झालं असेल तर मग पुन्हा त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात. सर त्याच्या मान्यतेत शिथिलता करण्यात यावी किंवा या शून्य शिक्षक शाळा आहेत त्याच्या संदर्भात आम्ही काही तज्ञांशी बोलून काय करता येईल निवेदनामध्ये आपण ऍड करू. पण आता जो आपण प्रायोरिटीचा मुद्दा घेतलाय सर, जो 2005 पूर्वी जे नियुक्त आहेत त्यांना अजून कुठल्याही प्रकारचं योगदान नाही सर. जे विनामूल्य शिक्षक आहेत त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो आपला पेन्शन, आणि तो बऱ्यापैकी आपण आता पुढे रेटलेला आहे. 2-3 आंदोलनाच्या माध्यमातून पुढे कसा करता जाईल. आणि आपली बैठक 3 जे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत कशी पॉझिटिव्ह होईल याच्यावरतीच आपल्याला या मे महिन्यामध्ये जास्त फोकस करायचा आहे. त्या अनुषंगाने जर सूचना जर झाल्या तर जास्त बऱ्या होतील सर. शिरोळकर सर. हा सर. शिरोळकर सर. हा बोला सर. बोला सर. हॅलो, मी जाधव सर बोलतोय रत्नागिरी. हा बोला सर. आणि जाधव सर बोला. हा नमस्कार सर. नमस्कार सर. आपण म्हणताय त्या मुद्द्याशी आपण सहमत आहोत. आपल्या भास्कर देशमुख सरांशी आणि तुमच्याशी आमची चर्चा झाली, वारंवार होते. त्या दृष्टीने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट कशी होईल हाच प्रयत्न आपण करायला पाहिजे. कारण आता जो उपस्थित झालेला प्रश्न आहे संच मान्यतेचा, हा काय आपल्या हातामध्ये नाही. आणि संच मान्यतेच्या बाबतीमध्ये माझी माहिती अशी आहे की राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीनं पटसंख्येची शिथिलता आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपण एक मार्ग हा विचारतोय की आपल्या अंशतः अनुदानित संघटनेचे जे आपला प्रश्न आहे पेन्शनचा, त्यासाठी काय करता येईल ही चर्चा करूया आपण. आणि तुम्ही मांडलेला जो मुद्दा आहे येणं कोणत्याही प्रकारे होईना आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक लागणं गरजेचं आहे. मगाशी एका सरांनी सांगितलं की ऑफलाईन आपण बैठक घेऊया. तर तुम्ही आवाहन केलं आपल्या सर्वांनी, आंदोलनामध्ये काय स्थिती झाली, किती लोक हजर होते आपण पाहिजे. नक्कीच बरोबर ना. त्यामुळे ऑफलाईन फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही. आता ऑनलाईन आपल्या किती पार्टिसिपंट आहेत बघा बरोबर. त्यामुळे आपण तुमच्या मताशी सहमत आहोत. आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी कसं भेटता येईल, म्हणजे आपल्या देशमुख सरांची माझी चर्चा झाली होती त्या दृष्टीनं बाबा रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जाऊया का, किंवा मागे चर्चा झाल्याप्रमाणे चंद्रकांत दादांच्या माध्यमातून जाऊया का. हा एक आपण सर विषय हातात घेतला आणि आम्हाला साथ घेतला, आम्ही नक्कीच येऊ. बरोबर सर. त्याच्यासाठीच आपण उद्यापासूनच आपण ते प्लॅनिंग केलं. पालकमंत्र्यांना आपण निवेदन देऊया आणि त्यांचा पाठपुरावा करूया. आणि पालकमंत्र्यांना आपण निवेदन दिलं तर मुख्यमंत्र्यांची कशी भेट होईल त्याच्यासाठी परत त्यांना 1 आठवड्यात परत फॉलो घेऊया, परत पुन्हा फॉलो घेऊया.
जेणेकरून काही करून आपल्याला दोन एक मुख्यमंत्र्यांची भेट मे महिन्यामध्ये घडावी, तरच आपल्याला प्रश्नाला गती येईल, तरच आपल्याला जे पुढं पावसाळी अधिवेशन होईल त्याच्यामध्ये नक्की पुढे घोषणा होईल सर. त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आता पैसे तर खूप जणांनी दिले सर, त्या पैसे लोक सुद्धा आपली म्हणजे आंदोलनाला येत नाहीत. आणि नुसते पैसे देऊन हा प्रश्न सुटणार नाहीये. नाही, प्रश्न सुटत नाही. जोपर्यंत आपण तिथपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत अटॅच होत नाही, जोपर्यंत आपण आपली संख्या दाखवत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. संख्या जर आपली असेल तरच आपला विचार होतोय, अन्यथा कुठेही विचारत नाही. हा सर. नमस्कार सर. हा नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. दोन तीन हा बोला सर. आता चर्चा ऐकली मी. हा जो फेब्रुवारी 27 फेब्रुवारी 2025 जो निर्णय मुंबई हायकोर्टचा, या संदर्भात फक्त माझ्या माहितीप्रमाणे 2-3 जिल्ह्यामध्येच ऑथेंटिक पत्र निघाले. उदाहरणार्थ बीड किंवा काही ठिकाणी निघाले, रद्द झाले. आणि 2 डेप्युटी डायरेक्टर जे लातूरचे आणि संभाजीनगरचे यांनी थोडस या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे रिटायर झालेले किंवा मयत झालेले यांच्या बाबतीत थोडी म्हणजे बाजू जी आहे समजा पेन्शन ग्रस्तांची घेतल्याचं चित्र दिसलं होतं. बाकी जिल्ह्यात काही फारसं चित्र म्हणजे सुखकारक किंवा लाभदायक नव्हतं. आपल्या त्या कोर्ट केसच्या संदर्भात प्रस्ताव दाखल करायच्या संदर्भात फक्त फॉर्मॅलिटी म्हणून सर्व जिल्ह्यामध्ये झालं आणि त्यातून इनपुट आउटपुट काय निघेल हा थोडा म्हणजे थोडा अवघडच प्रश्न वाटतो मला. आज आमच्या जालना जिल्ह्याचं पत्र काढलं बघा, एक जीपीएफ खातं कोणाचे चालू आहे, कोणाचे बंद आहेत. आणि कारण काय झालं की आता 2 मे 2025 वरिष्ठ श्रेणीवर निवड समितीचं ऑनलाईन नोंदणीचं हे लॉन्च डेट आहे. यामध्ये आमच्या जिल्ह्यात अडचणी आल्या, कारण की संपूर्ण महाराष्ट्रात यांचे धारक जे 2005 पूर्वी नियुक्त आणि नंतर 100% यांचे तेच खाते जास्त ओपन झालेले, त्यांना त्या नोंदी करता येत नाही. शेवटी त्यांनी पत्र काढलं होतं की ऑथेंटिक माहिती पाठवा, कोणाचे हप्ते बाकी आहेत. आणि अशा प्रकारचं संचालक ऑफिस पत्र निघालं या कोर्ट केसच्या संदर्भात. आणि त्यातून तो डेटा आपल्याला अपेक्षित होता. आपण 7 तारखेला आंदोलन केलं होतं. आपली संख्या माध्यमिकची किती, उच्च माध्यमिकची किती, प्रायमरीची किती ही आपल्याला त्यापर्यंत मिळाली नाही. कारण त्या शाळांमध्ये 2014 मध्ये जेव्हा डेटा भरण्याचा आपल्या कार्यालयातून मुख्याध्यापकांनी निकाली जेव्हा भरला तो, त्यामध्ये फेरफार केले किंवा बदल केले किंवा नंतर मग एनपीएसचं जेव्हा हे आलं खाते ओपन करण्याची, तेव्हा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हा फेरबदल झालेला आहे. एकाही जिल्ह्यात म्हणजे असं एक वाक्यता नाही. उस्मानाबाद मध्ये भयानक कंडिशन किंवा बीड मध्ये वेगळी, जालन्यामध्ये वेगळी. तर याकरता पहिली गोष्ट आपल्याला ही जी ऑथेंटिक माहिती आपली ही 2005 पूर्वी नियुक्त आणि 100% अनुदानितची संख्या ही आपल्याला हे जे प्रस्ताव दाखल केले आपल्या लोकांनी त्यामार्फत मिळू शकते. तर ती विभागीय कार्यालयातून मिळू शकते. कारण जवळपास त्यांच्याकडे सर्व डेटा तो आता जमा झालेला आहे. काही जिल्ह्यात जमा केले नाही, काही ठिकाणी घेतले, असा प्रकार झालेला आहे. तर संचालक ऑफिसमध्येच आपल्याला अगोदर या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल. उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात नेमकं त्याची काय कंडिशन आहे, जे त्यांनी सांगितलं तर प्रक्रिया किंवा अगोदर सेवानिवृत्त नंतर मयत यांचं सर्व हे करा, बायफर्केशन करा आणि त्यांचे प्रकरण निकाली काढायचे. त्यांच्या संदर्भात रिमार्क द्या त्यांना, त्रुट्या वगैरे असतील काय असतील समजा किंवा कोणत्या कारणास्तव ते नाकारल्या जातील हे याचा पाठपुरावा करावा लागेल आपल्याला. आणि त्यानंतर राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाचा, तर उद्या गुरुवार आहे, 1 तारखेला याच्या लिस्टिंग झालेल्या आहेत, आपलं मॅटर लागलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाचा 8 तारखेचा शेवटचा गुरुवार आहे खन्ना साहेबांच्या कालखंडातला. कारण ते 13 तारखेला रिटायर होतात संजू खन्ना साहेब, मुख्य न्यायाधीश.
याची गॅरंटी नाही. नंतर 14ला भूषण गवई साहेब जज होणार आहेत. तर 26 मेला कोर्ट पण होणार आहे. 14 जुलैला उघडेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुद्धा मॅटर बोर्डावर येईल किंवा निश्चित होईल असं वाटत नाही. पर्यायाने आपल्याला जी ती सप्टेंबर 2025 डेडलाईन आहे त्याच्यापूर्वी जर हा एक महिना जो आहे, मे महिना ते जूनचे काही दिवस हे या गोष्टीसाठी जर खर्च करता आले आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकरता, म्हणजे हे मंत्री वगैरे हे चालू द्या, जे आता आपण म्हटलं की मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब यांच्या भीतीगाठी, परंतु आपल्याला हा जो रिटायर झालेले लोक आहे यांचं नेमकं काय घेतलं, म्हणजे काय रिमार्क दिले, काय भेटावं, असं याचा डेटा प्रत्येक डेप्युटी डायरेक्टरकडून जमा करणं आवश्यक आहे. तर प्रत्येक डेप्युटी डायरेक्टरच्या अंडरमध्ये काही लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे की किती प्रस्ताव आले, किती करण्यात आले किंवा काय त्याचा डेटा आहे ना आपल्याला मिळाला पाहिजे, ऑथेंटिक डेटा. तरच आपल्याला ते सर्व कळेल आणि ते मांडता येईल आपल्याला मुख्यमंत्री पुढे, उपमुख्यमंत्री पुढे, वित्तमंत्री पुढे, किंवा हे लोक पात्र असताना यांना शासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक मालकी सेवेत दाखवतात. हे तर मांडता आलं आपल्याला एक महिना बरोबर डेटा क्लिक करू. याचा फायदा निश्चितच आपल्या प्रश्नाची उकल होण्यासाठी किंवा कोणती सुटण्यासाठी होईल. नाही तर कोर्ट मॅटरचा तर एवढा मोठा धब्बा आपल्याला लागलेला आहे, त्या धब्ब्यातून मला नाही वाटत की आपण बाहेर पडू. फार मोठी शोकांतिका पण येते एक, म्हणजे ती शोकांतिका कधी म्हणजे पुसेल किंवा तिथं निपटावं याचं काही सांगता येत नाही सध्या तरी आजच्या कंडिशन. ऑथेंटिक पत्र निघणे आवश्यक आहे, ते ऑथेंटिक माहिती जमा होणं आवश्यक आहे. ते आपल्या संघटनेनं करायला पाहिजे आता मे महिन्यामध्ये असं वाटतं. चालेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला करता येईल, म्हणजे पाठपुरावा करता येईल किंवा याच्यामध्ये आपल्याला मुख्याध्यापक संघाचे जे आहेत सोलापूरचे अध्यक्ष वगैरे ते आपल्यासारखे पीडित आहेत, त्यांनाही आपण कॉन्टॅक्ट करू, त्यांनाही आपण सांगू, त्यांच्याही लेटर पॅड वरती हा आपला विषय आहे तो पुढे रेटण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे जे ज्युनियर संघटना आहे त्यांनाही आपण त्या पद्धतीने आपण निवेदन देण्यासाठी त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करता येईल. सर हा नमस्कार सर, धाडगे सर बोलतोय. हा बोला सर. मी आपला विचार केला सर, क्लिअर करायला होतो मोबाईल आपल्या हा बोला सर साक्षी सर. हॅलो सर. बोला बोला सर. 10 केलेलं तर मला शंका अशी होती सर, आता त्याचा मेसेज काही नाही, एक महिना होऊन गेला. सर आवाज येत नाही, थोडस मोठ्याने. हॅलो, माईक जवळ धरा सर. हो 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 जवळ धरलाय. 10 मार्च फाईल जमा केली सर मी पाठवलेलं आहे, पण त्याचा अजून उत्तर काय नाहीये. पण चौकशी केल्यानंतर मला असं जाणवलं की त्रुटी काय नाही, पण डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसला त्यांची सही राहिली आहे आणि फाईल बाजूला केली 2005 पूर्वी टप्पा अनुदान असल्यामुळं. आता पुढे नेमकं काय काय होणार आहे, आता 30 सप्टेंबर त्यांना डेडलाईन दिलेली आहे. हॅलो सर. ओके ओके कळलं कळलं. आता याच्यावरती नेमकं आता काय करावं, आता ते म्हणजे अजून पुढे न्यायला घ्यावं लागतील का? ओके. काय करायचे कोण बोलतंय? अजून कोण बोलतंय का सर? हॅलो शेलकर सर. बोला ना. बोला. नमस्कार. हा नमस्कार. हा आज आपल्या ग्रुप प्रत्येक पोस्ट पडलेले आहे रायगड जिल्ह्याचे की त्या ठिकाणी सेवा उपदानाचे त्यांना प्राप्त झाले, त्याची जरा संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे. अनिल पाटील सर. हा 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 ते मिळवण्यासाठी त्याने काय केलं ते आपण आपल्याला सगळ्यांना जावं लागेल असं मला वाटतंय. म्हणजे एक तरी प्रश्न सेवा उपदानाचा सुटेल, मग पेन्शनचा त्या बरोबरीच आपण प्रयत्नशील राहूया. मे बी सर त्यांच्या व्यतिरिक्त डीसीपीएसचं खातं होतं काही दिवसासाठी तरी. हा
बोलता येईल त्यांच्याशी डिटेल मध्ये. हा तेच की ते म्हणतात की कंप्लेंट केलेली आहे, मग नेमकं कुणाकडे कंप्लेंट केलेली ते बघावं लागेल. शेवटी निकम सर आपले उत्तर देतील. कदाचित त्यांच्याकडे माहिती असेल सर. हा 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 चालेल चालेल. निकम सर हा, बोलतील ना सर ते. हा हा ठीक आहे. हा, अजून काय बोला सर. हे बघा, उद्यान संदर्भात मी बोलतो. उद्यान संदर्भात की आपल्याला न्यायालयाचा निर्णय आहे कोणता की विना अनुदानित सेवा ही सर्व लाभासाठी गृहीत धरावी आणि त्यानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी सगळ्या लोकांना मिळालेली आहे. ती कोर्टाचा निर्णय हा की विना अनुदानित सेवा सर्व लाभासाठी गृहीत धरावी. मग ती उद्यानासाठी का गृहीत धरता येणार नाही हे सचिव लोकांना तुषार महाजन साहेबांना हे दिलं पाहिजे. कोर्टाचा JR जरा दिला पाहिजे निर्णय झालेला आहे तर ते आपल्याला नेमणुकीपासून उद्यान देतील. तर तसा स्पष्ट उल्लेख आहे की विना अनुदानित सेवा सर्व लाभासाठी गृहीत धरण्यात यावी. जर त्यासाठीच आपल्याला मुख्यमंत्री आणि सचिवांच्या सोबत बैठक व्हावी. हा मुद्दा आपल्याला पटवून सांगावा लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल. सर कसं करतात, सदाच आपल्याला बाजूला फेकण्याचं काम पुरं आहे सर त्यांचं. पण जोपर्यंत आपले एकत्र होत नाही, एकवटत नाही तर 4-2 न्यायालयाचा हा निर्णय आहे ना तो. तर आजपर्यंत आता किती न्यायालयाचे निर्णय झाले सांगा. कसं आहे, संख्या मॉब ताकद तर जास्त महत्वाची आहे. आपण जर ताकदीने लढलो तर हे पण काय अशक्य नाही सर. तुम्ही म्हणताय की बरोबर आहे, सेवा उद्यान आणि सेवा जे उद्यान आहे त्याचा निवृत्तीचा त्याचा काहीच संबंध नाही. बरोबर यावंच लागेल. चालेल. सांगावं लागेल. चालेल ठीक आहे. बोला सर, निकम सर बोला. मला काय पटलं नाही सर. एक सूचना करू काय सर? हा बोला सर. मला असं वाटतंय मगाची आपल्यातल्या एका सदस्याने ते मेळाव्याचा एक विषय मांडला होता. माझ्या मनामध्ये पण आता एक विषय आलेला आहे की मे महिन्याच आपल्याला आता उद्यापासून सुट्टी लागते सगळ्यांनाच. आणखीन 10-12चा निकाल पण लवकर लागेल. मे महिन्याच्या शेवटी एक राज्यस्तरीय मेळावा आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला करता येईल का नाशिकच्या भागामध्ये? कारण त्या भागामध्ये आपले सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आणि शिक्षण मंत्री आणि माजी आता जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या जर अधिवेशनाला आपल्याला आणता येतील का बघूया. म्हणजे आपला प्रश्न जवळजवळ लढीत जाईल आणि आपली जर दाट ओळख झाली संघटनेच्या माध्यमातून तर आपल्याला तो एक क्ल्यू आणि संधी मिळेल असं मला वाटतंय. तो एक राज्यस्तरीय मेळावा आपण करूया का अशा पद्धतीचा एक विचार आपण करायला हरकत नाही. आपण हा बोला सर. आणि कोण बोलतोय? मोठे हॅलो हॅलो. हा विधानसभेच्या पायऱ्यावर बसून जर काही केलं तर काही प्रश्न मिटेल, नाही तर प्रश्न मिटणार नाही. सर बोला ते मला सर. विधानसभेच्या पायऱ्यावर आपल्याला आझाद मैदान इथंच बसू दिलं जातं सर. हो हो काही नाही. राजेश सर मी बोलतो, तुमचे पण विषय घेतो. हा बोला बोला. काही करण्याआधी पैसे घेते फक्त. आवाज येत नाही. आवाज राज सर आपला माईक बंद करा. सर आवाज येत नाही. हा नाही येतोय का? नाही अजून मोठे माझं म्हणणं येतोय आवाज? हॅलो. हा येतोय. घेतल्याशिवाय काहीच करण्याचे बाकीचे मोबाईल जर आवाज संपर्क प्रमुख देशमुख सर, खजिनदार शेळके सर, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना नमस्कार. नमस्कार. मध्यंतरीच्या कालखंडात बऱ्याचशा घडामोडी झाल्यात. आपण सर्व साक्षीदार आहोत त्याचे. खूप दिवस झाले
आपलं रजिस्ट्रेशनचं संघटनेचं काम पण अजून पेंडिंग आहे. मी आजच्या सभेत मान्य अध्यक्षांना कळकळीची विनंती करतो की आपण लवकरात लवकर संघटनेचं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं. कारण एखादा विषय घेऊन जर का मी एखाद्या कार्यालयात घुसलो, धडकलो आणि त्यांनी जर मला विचारलं की आपला काय संबंध, कशाला बोलता, काय कशासाठी आलात, कोण तुम्ही, तर माझ्या खिशात ते कार्ड पाहिजे. मी कोणाचा तरी एवढ्या लोकांचा समस्या घेऊन आलेला प्रतिनिधी आहे, म्हणून मला बोलायचा अधिकार आहे. यासाठी आपलं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. किंवा ओघाओघाने एखादी संघटनेसाठी एखादी चूक झाली आणि अटक व्हायची वेळ आली तर माझ्याकडे मी कशासाठी आलो आणि मी कोण आहे याचा पुरावा असणं गरजेचं आहे. म्हणून आता अतिविलंब न करता आपण संघटनेचं रजिस्ट्रेशन आधी करून घ्या आणि पदाधिकाऱ्यांना कार्ड इश्यू करा, ही विनंती पहिली. दुसरी गोष्ट, मगाशी अनिलजींनी संख्येच्या बाबतीत विषय घेतला. आपण बोलवतो किती लोक येतात, ही अतिशय वास्तव आणि सत्य गोष्ट आहे. माझ्या सर्वसामान्य सदस्य सहकाऱ्यांच्याच बाबतीत आहे असं नाही, तर माझ्या संघटनेचे सचिव आदरणीय धारोणकर सर नागपूर अधिवेशनात आले, पण डेलिगेशनला गेले, तिथे त्यांना काय समस्या आले नाही, पुण्याला आले नाही, ते आझाद मैदानावर आले नाही, आजच्या मीटिंगलाही उपस्थित नाही. आता ज्यांच्याकडे आपण निर्णय प्रक्रिया दिलेली आहे, ज्यांचं मार्गदर्शन संघटनेला हवं आहे, ज्यांच्या अनुभवावर संघटना चालायचा प्रयत्न करत आहे, इच्छित आहे, ते त्यांच्या असतील समस्या, माहित नाही, आपल्याकडे त्यांनी सांगितलं असेल. पण आपण प्रत्येक वेळेला जर का अध्यक्ष, आपले सहसचिव त्यांच्या समस्या आपण समजूनच घेत राहिलो तर आपल्याला त्यांचं मार्गदर्शन कधी मिळेल? माझ्या उपस्थित राहणाऱ्या या एवढ्या 100 लोकांना आपल्या सचिवांची गाईडलाईन कधी मिळेल? मग याच्यावर जसं तुम्ही आता काही पदाधिकारी बदलून टाकले आणि जे कार्यरत ऍक्टिव्ह पदाधिकारी घेतलेत, तर याचा गांभीर्याने विचार करा. आणि मी सुचवतो तुम्हाला, जर त्यांची इच्छा नसेल आपल्याला मार्गदर्शन करायची, आपल्याला पाऊलवाट द्यायची सक्रियपणे समोर, तर मग त्यासाठी दुसरं कोणी कार्यरत पदाधिकारी असेल त्याचा विचार करावा. आता मी मूळ विषयाकडे येतो. मूळ विषयातला पहिला विषय झाला की आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मगाशी माझ्या सहकाऱ्यांनी जे सांगितलं की 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, याचं औचित्य आम्ही साधू नाही, आपल्याला साधलंच पाहिजे. किंबहुना त्यासाठीच आपल्या अध्यक्षांनी पत्र तयार केलं आहे, ड्राफ्टिंग तयार केलेलं आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जर का 1 मे ते 5 मेच्या दरम्यान आपलं पत्र गेलं तर आपली लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लागेल. कारण एवढ्या जिल्ह्याचे पालकमंत्री जर का आपला पाठपुरावा करतील तर नक्कीच काहीतरी त्यातून मार्ग निघेल. हे औचित्य आहे. या औचित्याच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपले जिल्हा प्रतिनिधी असतील किंवा शिक्षक असतील, माझा एक जरी शिक्षक असेल आणि त्यांनी जर प्रिंटआउट काढून दिलं आणि तसं आपल्याला कळवलं की मी आज इथे पत्र दिलंय साहेबांना, आमच्या या पालकमंत्र्यांना, तर ही फार आनंदाची गोष्ट असेल. किंवा किंबहुना या कामाचा आढावा म्हणून पुढे एक मीटिंग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ठेवूया की किती पालकमंत्र्यांना पत्र गेलंय, म्हणजे त्यांना आम्ही समक्ष जाऊन भेटू की आमचं पत्र आलंय, तुम्हाला काहीतरी कार्यवाही करा सर. आम्हाला फिजिकली जाऊन पत्र दिलं गेलं असेल तर फिजिकली जाऊन भेटता येईल. आपली मुंबईची टीम भेटू शकेल का, कारण पत्र दिलं असेल तर भेटण्याला अर्थ राहील. हा दुसरा विषय. तिसरा विषय, हा राजे सर तुम्ही समोरच आहात, तुम्ही झोपायच्या तयारीत दिसतात बनियनवरती. तुमच्या मुद्द्याला धरून मी थोडं बोलतो. तुम्ही जे म्हणतात ना की गासोडं द्या, गासोडं, आता आपली 2005 पूर्वी टप्प्या अनुदानावरची जी संघटना आहे ना, तर आपल्यामध्येच 2-3 प्रकार आहेत. काही 100% अनुदानित शाळेवरचे टप्प्यावरचे आणि काही शाळा नव्यानेच टप्प्यावर उभ्या राहिलेल्या असे. आपल्यामध्ये जसे 2 प्रकार आहेत तसे 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये नाना विविध प्रकार शासनाने करून ठेवले. तर आपण तसा काही वेगळा वाकडा प्रयोग केला तर जर का थोड्याच लोकांना त्यातून फायदा झाला तर आपल्या बाकीच्या बांधवांनी काय तोंड ठोकायचं का, त्यांनी काय रडायचं का? मग आपण त्यांच्यासाठी काय करणार? आपल्या हातात काय आहे? आपल्यामध्ये विविध प्रकारचे ग्रुप, वेगवेगळे वर्ग या शासनाने करून ठेवलेत. म्हणून आपण जरी त्या पद्धतीने गेलो तर एखादाच कोपरा बाहेर निघेल आणि बाकीचे आपले मित्र अडकून पडतील, पण त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही. तर असं करण्यात काहीच अर्थ नाही. झालं तर सगळ्यांचं झालं पाहिजे, सगळ्यांना मिळायला पाहिजे, तरच त्या गोष्टीला अर्थ आहे. आणि त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने लढाई देणं गरजेचं आहे. आता हा जो स्क्रुटिनी प्रस्ताव सुरू झालेला आहे,
27 फेब्रुवारीचा निर्णय त्या अनुषंगाने माझ्या मुंबईच्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला 2 फेऱ्या झाल्या. 9 एप्रिलला पण मी तिथे जाऊन आलो की त्यांची काय कामाची पद्धत चाललेली. त्यावेळेला आपले आदरणीय लाडके आमचे आमदार म्हात्रे सर पण त्या ठिकाणी होते. तेव्हा पण मी त्या सभेमध्ये तिथे उपसंचालकांच्या समोर हा विषय घेतला. त्यांचं मुद्दाम कौतुक पण केलं त्यांच्या कामाचं. तर ते उपसंचालक म्हटले तिथले जे पेन्शनचं कामकाज करणारे जवान साहेब आहेत अकाउंट विभागाला, ते पेन्शनच्या फायली चेक करतात. त्यांना मी सांगितलं की ज्युनियर कॉलेजच्या ज्या चांगल्या मॉडेल फायली आहेत त्या घ्या, तुम्ही त्या बघा, त्या अनुषंगाने इतरांना काय चुकीचं असेल तर गाईड करा. तर त्यांच्या स्टाफला त्यावेळेला तरी त्यांनी सांगितलं की हे टॅब्युलायझेशन करा. आपल्याला कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे मयत कोणते किती कधी झालेत, रिटायर किती कधी झालेत आणि कार्यरत किती, असं टॅब्युलायझेशन करायला त्यांना त्यावेळेला गाईडलाईन केलं. किंबहुना तिथे त्या स्टाफ मध्ये अशी चर्चा होती त्यावेळेला की आम्हीच काहीतरी पत्रक काढतो आणि खूप प्रस्ताव आणि फोन आम्हाला येत आहेत, पण वरच्या लेवलला अधिकाऱ्यांची काहीतरी मीटिंग झालेली दिसते, म्हणून काही ठिकाणी पत्र निघाले, काही ठिकाणी थांबले, म्हणून हा विषय कुठेतरी थांबवला गेलेला आहे. मगाशी माझ्या एका सहकाऱ्यांनी इथे मीटिंग मध्ये सांगितलं की माध्यमिकचे प्रस्ताव अजून शिक्षण अधिकाऱ्यांकडेच पडून आहेत. ही गंभीर शोकांतिका आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की यांना त्यावर फोकस करायचं नाही आणि पुन्हा आणखी कोर्टाकडे वेळ मागून घ्यायची की एवढे मोठे प्रस्ताव आहेत, मग आम्हाला आणखी कालखंड वाढवून द्या, असे नाटक शासनातर्फे केलं जाईल. त्यासाठी म्हणून मगाशी उल्लेख केला ना, आपलं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन असताना तिथे फिजिकली धडकलो असतो, कुठे डायरेक्ट आयुक्ताकडे. आपण आयुक्तांना पत्र तर देऊ, पण आपल्या सर्व शिक्षक आमदारांना सांगू, त्यांच्या माध्यमातून पण त्यांच्याकडे आयुक्त साहेबांकडे पत्र गेलं पाहिजे की तुमच्याकडे प्रस्ताव आलेत का, याचं सध्या अपडेट काय आहे, तुम्ही स्क्रुटिनी चालू केली का, तुम्ही प्रस्ताव डीवायडी कडे पाठवलेत का, किंवा डीवायडीने तुमच्या लेवलला तिथे त्या ऑफिसला स्क्रुटिनी करून टेबल मागितलेत का, हे सगळं काम सुरू झालंय का नाही झालंय, हे आपल्या शिक्षक आमदारांनी आणि आपल्या पदवीधर आमदारांनी आणि आपल्या संघटनांच्या माध्यमातून आपण आणि आपली ती शिक्षण संघर्ष संघटना सुद्धा त्यांना त्याही सहकार्यांना सांगू की तुम्ही हा पाठपुरावा करा की ते प्रस्ताव हलवा तिथून. ठीक आहे, प्रस्ताव हलवत नाही ना, त्या लोकल लेवलला एवढ्या फायली वर जाणार नाही, ते त्या ठिकाणी त्याची स्क्रुटिनी झाली पाहिजे. सिनियरिटी नुसार जे मयत आहेत, जे वृद्ध आहेत, जे सेवानिवृत्त आहेत, त्यांना अग्रक्रम दिला गेला पाहिजे, म्हणून ते काम होणं गरजेचं आहे. बघा, असं आपल्याला धडाकेबाज प्रयत्न करावा लागेल हा प्राथमिकतेने. दुसरी गोष्ट, हे जेव्हा आता सुरू झालं ना 27 फेब्रुवारीच्या निर्णयानुसार, हा जसा हा विषय आला आणि तसा काही ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांनी पीएफ अकाउंट ओपन करायची मागणी केली, तिथेही दोन प्रकारचे निर्णय त्या ऑफिस मधून निघतायत. एका बाजूला अजून किती लोकांनी काढले नाही, दुसऱ्या बाजूला आपल्याला यानंतर 100% अनुदानित 2005 नंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस अकाउंट खोलणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही स्वतः याला जबाबदार राहणार, अशा पद्धतीचं दंबाजीचं दुसरं पत्र त्याच तारखेचं टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना फक्त शोधून घ्यायचं की अजून किती लोकांना इकडे वळवायचं आहे. हा एक मुद्दा आहे. महत्वाची बाब ही आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये मध्येच ट्रेनिंग लागलेलं आहे, प्रशिक्षण लागलं, निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी. आपण एका बाजूला डीवायडी कडे आणि आसगावकर शिक्षक आमदारांच्या माध्यमातून सेवानिवृत्ती उपदान निवृत्ती दिनांक ग्राह्य धरून दिली जावी अशी आपली मागणी सुरू केल्यामुळे त्यांनी निवड श्रेणीलाच ब्रेक लावायला घेतलेला आहे. वरिष्ठ वेतन श्रेणीला शालार्थ आयडी प्रमाणे ते आता हिशोब करतायत. वास्तविक आता आम्हाला सेवानिवृत्ती दिनांकाप्रमाणे निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाल्यात पूर्वीच्या लोकांना. पण आता नवीन लोकांना का अडवता येते? आधीच्या लोकांना तुम्ही रेफरन्स द्या, आधीच्या सर्व लोकांना नियुक्ती दिनांकाप्रमाणे वरिष्ठ आणि निवड श्रेणी देण्यात आलेली आहे. मग आता म्हणजे उपदानाची मागणी व्हायला लागली नियुक्ती दिनांकापासून, म्हणून तुम्ही इथे पण ब्रेक लावायला लागलात. आलं लक्षात? उपदानाच्या साठी सेवानिवृत्ती दिनांक ग्राह्य धरावा असा माझ्या मागाशी एका सहकार्याने न्यायालयाचा निवाडा आहे, जर तो निवाडा असेल तर तो अध्यक्षांना आणि मला शेअर करा, आम्ही तो निवाडा घेऊन बोलू. काहीतरी आमच्या हातात असेल, शस्त्र असेल. यासाठी आपले शिक्षक आमदार पुण्याचे आसगावकर साहेबांनी आपल्याकडे तुम्हाला निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरलं होतं, तर तशा संदर्भातले मला पत्र द्या, तसे तुमचे ते
संस्थेचे काय असतील ठराव ते द्या असे मागितले होते, पण आपण किती लोकांनी मनावर घेतले? नाही घेतले. आपण त्यांना माहिती दिली नाही, डेटा दिला नाही. आणि वस्तुस्थिती अशी आहे, आज सुद्धा जे उपदान दिलं जातंय रायगड जिल्ह्यात दिलं गेलं, अजून काही ठिकाणी अमरावतीमध्ये दिलं गेलं, मराठवाड्यात काही जिल्ह्यात दिले गेलेलं आहे, तर ते 100% अनुदानित शाळा कुठून झाली त्याचा विचार करून दिलं गेलेलं आहे. विना अनुदानितची किंवा टप्प्या अनुदानितची सेवा ग्राह्य धरण्यात आलेली नाही. 100% अनुदानित जिथून झालेलं आहे तिथून पुढे किती वर्ष सेवा झाली त्या हिशोबानेच प्रस्ताव तयार केला असेल तर ते उपदान मिळते. मगाशी एका सहकार्याने उल्लेख केला, ते बडेकर सरांनी कोणी पोस्ट टाकली, ते आयजे पाटील सर आहेत रायगड जिल्ह्यातले मुख्याध्यापक, त्यांच्या मिसेस त्यांच्या सौभाग्यवतींना ग्रॅज्युटी मिळाली आहे, तशी पोस्ट त्यांनी टाकलेली आहे ग्रुपवरती. तर त्यांना पण 100% अनुदान कुठून झालं तिथून पुढची सेवा पकडून त्यांना ग्रॅज्युटी मिळालेली आहे. अजूनही कुणालाच असं एखादं उदाहरण असेल तर दाखवून द्या मला. मागे कोणीतरी ग्रुपवर एक म्हटलं होतं की आपणच असं म्हणतो आमच्याकडे काहींना मिळाले ग्रॅज्युटी की नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून मिळाले असेल, आनंदाची गोष्ट आहे, पण तो रेफरन्स दिला तर इतरांचंही कल्याण होऊ शकतं. मात्र यासाठी लढाईच द्यावी लागणार आहे, लढाई देणं गरजेचं आहे. मी स्वतः DYD ऑफिसला या बाबतीत चौकशी केली, मी विचारलं त्यांना, त्या ठिकाणी विचारलं, त्यांनी मला सरळ सांगितलं की जर NPS अकाउंट असेल, DCPS अकाउंट असेल आणि या कर्मचाऱ्याचे 2005 नंतर 100% अनुदानित पासून पुढे किती वर्ष आहेत त्या अनुषंगाने हिशोब करून त्यांना ग्रॅज्युटी मिळेल तसा प्रस्ताव सादर करायला सांगा, बघा मी विचार करू असं मला सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे अजूनही या बाबतीत आपल्या शिक्षक आमदारांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय करून घेतलेला नाहीये, निर्णय याच्यावर झालेला नाही. वास्तविक निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली, पण आता ती पण द्यायची नाही असं सुरू झालेलं आहे. कारण आपण म्हणत होतो ना किती मिळाली मग हे का नाही, असं आहे. वास्तवतेमध्ये उपदानाचा ग्रॅज्युटीचा कायदा वेगळा आहे आणि पेन्शनचा कायदा वेगळा आहे, दोन्ही लॉज वेगवेगळे आहेत. म्हणून ते शासनाकडून दिलं जाणारं कर्मचाऱ्याचं गिफ्ट शासनाने असं कापायला नको, वास्तवतेत ते व्यवस्थित द्यायला पाहिजे. मगाशी असा निर्णय आहे, एक जण म्हटले त्याप्रमाणे तो निर्णय जर का आपण आपल्या शिक्षक आमदारांकडे दिला तर त्यांचं काम सोपं होईल ना. मग आपल्या पुरता विषय का ठेवता, ते द्या तुम्ही, देशमुख सरांकडे द्या, ते म्हात्रे सरांशी बोलतील आणि त्यांचे कामं सोपे होतात. सगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात मित्रांनो त्यांना, आणि वेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवताना जर का डेटा आणि एखादं रिलायबल त्यांच्या हातात दिलं तर काम कसं सोपं होतं. महत्वाची बाब आणखी अशी आहे, मगाशी आपल्या काही सहकार्यांनी आणि इंडोले सरांनी मुद्दे मांडले, तो शासन निर्णय आता अलीकडे आलेला आहे. शासकीय व्याख्याता प्राचार्य यांच्यासाठी नावानिशी निर्णय, याच्यापूर्वी DED शिक्षकांचा नावानिशी निर्णय, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा नावानिशी निर्णय आणि 2 आणि 3 अधिकाऱ्यांचा पण नावानिशी निर्णय झाला. अशा 4-5 डिपार्टमेंटचा नावानिशी निर्णय, नावानिशी GR काढायची काही नियम आहे का नावानिशी GR काढायचा? GR गव्हर्नमेंट रूल हा कॉमन असतो, कॉमन त्यात जे बसतात त्यांनी अप्लाय करायचं असतं. नावानिशी निर्णय आधीच होतो, याचा अर्थ काय समजायचा? इट इज अ डाऊटफुल. आपल्याला संघटनेच्या माध्यमातून योग्य वकिलांचा सल्ला घेऊन माझं तर मत आहे की आपण या निर्णयांना स्टे आणायला पाहिजे, या निर्णयालाच आपण स्टे आणला पाहिजे की तुम्ही नावानिशी निर्णय का करतात, यात आम्ही पण बसतो म्हणून स्टे आणला तर कायदा सांगेल ना अरे हे पण बसतात. पुन्हा आणखी असं नका करू, आपल्या वकिलाच्या माध्यमातून जाऊन आपण सांगू की पुन्हा ही पण केस त्या केसला जोडा, याचा आणि याचा काही संबंध नाही, म्हणून ही केस वेगळी ठेवूया, वकिलाशी तसं बोलूया. आणि हा निर्णय, हा जो विषय आहे हा आमचा सुद्धा आहे. तुम्ही ठराविक लोकांना का त्यांची नावं आली होती का तुमच्याकडे आले होते, त्यांचा मोर्चा आला होता का, तुम्ही त्यांची नावांची यादी कशी काय केली, हेच कसे सापडले तुम्हाला, हे का नाही दिसले? आपण त्याला स्टे आणला पाहिजे. आपण स्टेचा विचार करत नाही, आपण चांगल्या वकिलाचा, अनुभवी वकिलाचा सल्ला घेऊ, हे जेवढे पण निर्णय होऊन गेले त्याचं संकलन करूया आणि त्याला आपण, आपलं काम आहे ना ते, आपण मग काय लक्ष घातलं नाही आणि लोक मजा मारतायत, फायदा करून घेतायत आपल्या डोळ्यासमोर, आणि आपण बघतोय की अरे वा यांना दिलं, हे सरकारी आहेत, हे DED शिक्षक आहेत, आपले विद्यार्थी DED शिक्षक पेन्शन घेत आहेत, आपल्या डोळ्यासमोर होतंय सगळं.
अत्यंत वाईट अवस्था आहे. पुढे जाऊन मी सांगतो आणखी दुसरी गोष्ट. हा जो निर्णय आहे ना, हा निर्णय असं म्हणतात की ग्रँटेड 100% अनुदानित त्यांच्यासाठी. आपण बरेचसे लोक जिथून 100% झालो आहोत ना, तिथून पुढे आपली सेवा काहींची 10 वर्ष असेल, काहींची 15 वर्ष असेल, काहींची 17 वर्ष असेल, काहींची 20, आता जे कार्यरत आहे त्यांची जास्त असेल. त्याआधी टप्प्यावर असतील किंवा विनावदन असतील, त्याआधी जाहिरात आहेच आपली. आमची जिथून 100% झाली ना, तिथून सेवा पकडून तुम्ही आमची पेन्शन केस का बनवत नाही? तरी चालेल, आपल्याला त्याला काहीच मिळालं नाही तरी मी असं म्हणतो, माझं व्यक्तिशः याच्यावर मतांतरे होते. पण आज काहीतरी हातात मिळेल. जिथून 100% झाली ना, तिथून आमची नेमणूक झाली आणि त्याच्या आधी आम्ही कार्यरत होतो, त्याच्या आधी टप्प्यावर होतो, आम्हाला अप्रुव्हल पण आहे टप्प्यावरचे, म्हणजे जाहिरात आहे. आम्ही फुल टाइम वर्क करत होतो, तुम्ही पार्ट टाइमच्या लोकांना दिलंय. त्याच्या आधी होतो, त्यानंतर 100% पासून आम्ही आहोत ना, तिथून आमची कारण आता हे जे पेन्शनचं प्रकरण जे केलं जातं ना, पेन्शनचं प्रपोजल जे केलं जातं त्यामध्ये सेवा दाखला बऱ्याच ठिकाणी सलग देत नाही. आता निर्देश आले त्यांचे, विनाअनुदानितचा सेवा दाखला वेगळा, टप्पे अनुदानितचा सेवा दाखला वेगळा आणि 100% अनुदानितचा सेवा दाखला वेगळा. मग 100% अनुदानितचा सेवा दाखला तो 2005 नंतरचा आहे. तो आपण म्हणूया की इथून आम्ही लागलोय आणि याच्या आधी आमच्या सेवा पुस्तिकेत नोंद आहे, त्याच्या आधी जाहिरात होती आणि त्या अनुषंगाने आधी जाहिरात होती आणि नंतर आम्ही लागलोय. हे फोर्ट सिद्ध करेल, वकील सिद्ध करेल, यात आम्ही सगळे बसतो 100% अनुदानित. कमीत त्याला काय, आता जुनी पेन्शन योजना म्हटली तर कमीत कमी 10 वर्ष सेवा असेल तरी ती पेन्शन बसते. काहीच बसत नाही, त्याच्यापेक्षा काही ना काही तर लगेच बसू शकते. कारण त्यात आपण सरळ बसतो. आपण इकडे स्टे आणला पाहिजे असं म्हणणं मानलं पाहिजे, चांगल्या वकिलाचा सल्ला घेतला पाहिजे, असं माझं मत आहे. याच्यावर सगळ्यांचं काय मत आहे, सगळ्यांचा काय विचार आहे, आपण या पद्धतीने जावं की नाही जावं याच्यावर विचार केला पाहिजे. लेट अस थिंक अबाउट इट. कारण काहीच नाही तर काहीतरी. आणि पुन्हा ही गोष्ट आणखी आमच्या त्या सुप्रीमच्या केसला जोडू नका असं आधीच वकिलाला सावध करून, कारण हे विषय वेगळे आहेत. या वेगळ्या जीआरला संदर्भ घेऊन आम्ही आलो आहोत. अशा पद्धतीने गेलं नाही तर तिकडे जोडत राहतील. प्रत्येक केस निघायला लागला निकाल की जोडली तिकडे, लागला निकाल की जोडली तिकडे. वा रे वा सरकार, आपल्याला काय खेळवतायत ना अक्षरशः. बिचारे ते महल्ले सर वारंवार दिल्लीला जातात येतात, दिल्लीला जातात, शांती मनशांती ठेवतात. त्यांच्या जागी मी राहिलो असतो तर आतापर्यंत मला एवढं सहन झालं नसतं. किती सहनशीलता, फार सहनशीलता. कठीण आहे हे सगळं. मला असं वाटतं पुण्यामध्ये धानोरकर सर बोलले होते आपल्या अध्यक्ष साहेबांना की चांगले वकील आहेत. कमीत कमी धानोरकर साहेबांनी ते तरी काम करावं, माझी विनंती आहे की त्या वकिलांना भेटावं आणि त्यांना संदर्भ द्यावा की या असे जे काही आलेले आहेत शासन निर्णय, हे व्यक्तिशः शासन निर्णय काढले जाऊ शकतात का? व्यक्तिशः शासन निर्णय कधी निघतात का? असं घटनेत नमूद आहे का? या लोकांसाठी खास शासन निर्णय, त्या लोकांसाठी खास शासन निर्णय. हा शासन निर्णय कॉमन असला पाहिजे आणि त्यात जे बसतात त्यांनी यावं, त्यांनी अप्लाय करावं आणि त्यांचा विचार व्हावा. यादीनिशी व्हॉट इज दिस? शासनाला जेव्हा आपण अशी टेडी उंगली करणार ना, जेव्हा कायदा दाखवणार ना, तेव्हा ठिकाणावर येईल शासन. हे असे आपल्याला घुमवत आहेत, यांच्या मागे मागे फिरतो, यांच्याशी लाईन लावतो. अरे किती दिवस काय केलं आपण. आपल्या आधी आपल्या इतर बांधवांनी खूप कष्ट घेतलेत, आणखी तो भाग वेगळा. आणखी त्यांना कायद्याची लढाई चांगली समजेल, पण त्यासाठी वकील आपल्याला तो पाकळे अजिबात नको. पाकळे नको बाबा, चांगला अनुभवी वकील. आता बघा, आज नाशिक मधून एका पार्ट टाइम ग्रंथपालाची केस लागली. ती 2020 मध्ये जिंकला होता, तरी त्याला पेन्शन मिळत नव्हती. ती प्रायव्हेट हायस्कूलची, तो पार्ट टाइम 100% ग्रँटेडचा होता. 20 ची लागलेली केस. शेवटी तो त्या वकील साहेबांना सांगून पुन्हा कंटेम्प्ट करायचा का, मग वकिलाने पुन्हा त्यांना गायडन्स केलं, एचओ ऑफिसला शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आता त्याची पेन्शन केस आता 5 वर्षांनी मान्य केली आणि त्याची आता पेन्शन केस होते. म्हणजे एवढ्या दिवसांनी एवढे दिवस फिरवलं आणि मग आता पेन्शन केस होते. आपण असेच बरेच दिवस आपल्याला हे फिरवत राहते. त्यासाठी आपल्याला मग आपले काही, मला खूप दुःख होतं, आपले काही सहकारी विश्व सोडून चालले, जग सोडून चालले. या सेवानिवृत्तीचा आनंद कधी घेतील ते? त्यांच्या कुटुंबाला याचा कधी फायदा होईल? काय उपयोग या सगळ्यात? अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद असा विषय होऊन गेलेला आहे.
म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक DYD ऑफिसला कालांतराने आपल्याला त्या जिल्हा कमिटीने आपण आधी रजिस्ट्रेशन करून घ्या सर. त्या ठिकाणी जायचं की सर तुम्ही माध्यमिकचं तिकडेच सांगितलंय स्क्रुटिनी का इकडे मागवणार आहेत, इकडे मागवणार असाल तर ते कधी मागवणार आहेत. कारण ज्युनियर कॉलेजचं ते दाखवतात की आम्ही करतोय स्टॅबिलायझेशन, स्क्रुटिनी करतोय, क्लासिफिकेशन करतोय, पण ते माध्यमिकचं काय? मग माध्यमिकचं पण झालं पाहिजे ना. ते जर इकडे फॉरवर्ड करायचे तर स्क्रुटिनी करून करायचे का तसेच करायचे? वास्तविक ते स्क्रुटिनी करून पाठवायला पाहिजे. ते तिथे स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे, कारण तिथल्या लोकांना मान्यता त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे त्यांना ते चांगलं माहिती आहे. DYDला ज्युनियर कॉलेजच्या मान्यता असतात म्हणून त्यांनाही माहिती आहे, म्हणून ते तिथे त्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे याची स्क्रुटिनी झाली पाहिजे. त्याचा फक्त शिक्षण अधिकाऱ्यांचा शिक्का मारून त्याचा टेबल उपसंचालकांकडे गेला पाहिजे, म्हणजे काम गतीने होती. जेव्हा असे गतीने शिक्षण अधिकाऱ्यांकडून जायला लागतील ना टेबल, तेव्हा ते उपसंचालक पण जागे होतील आणि लवकर हे काम होईल. आणि त्या आधीच ही जाणीव करून द्यायची इतर सर्व वरिष्ठांना, मंत्र्यांना की आधी यावर आणखी तुम्ही एक्सटेन्शन आणि पुढे आणि लोकांना मरू द्या इकडे. हे निवृत्त लोकांचा विषय आहे, हे चाललंय काय आपल्याला कुठेतरी त्याला खंबीर भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी रजिस्ट्रेशन माझी सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण पुन्हा एक संघ होऊ. आपले आदरणीय सहसचिव कांबळे सरांनी जी सूचना मांडली आहे की आपण पुन्हा एकत्रित येऊ, याला माझं अनुमोदन आहे. तुम्ही नाशिक मध्ये येत असाल तर इथली हॉलची वगैरे व्यवस्था करेल मी, इथे आपण बसू शकतो. तुम्ही ठरवा. तत्पूर्वी या 1 मेच्या पत्राचा विषय गांभीर्याने घ्या. प्रत्येक पालकमंत्र्यांना असं समजू नका की आपण खूप पत्र दिले. आपल्याला लढत राहावं लागणार आहे, आपल्याला झगडत राहावं लागणार आहे, शिवटपणे आणि चिकाटीने. हो, असं समजू नका की त्यावेळेला इतके दिले, आमदारांना दिले, त्यांना डबल द्या. आताचं पत्र तर ब्रेक मध्ये आहे, पण त्या पत्र आपण असं पत्र देत आहोत, असं आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पण अवगत करूया सर. ऑनलाईन ईमेलद्वारे त्यांना आपण त्या संदर्भात ईमेलद्वारे आपणही मागणी करूया आणि सर्व पालकमंत्र्यांनाही आम्ही या संदर्भात विनंती करत आहोत असं त्या पत्रात नमूद करूया. आणि आयुक्तांना मात्र आपण हे पत्र द्यायचंच आहे की स्क्रुटिनी प्रस्तावाच्या बाबतीत पुन्हा वेळ मागून घेण्याची वेळ येऊ नये, कारण आमचे काही सहकारी स्वर्गवासी होत आहेत, दिवंगत होत आहेत, तेव्हा या गोष्टींचा त्यांना लाभ कधी मिळणार आहे. अशा काही गोष्टींचा विचार करून आपण पत्रव्यवहार आयुक्त पुणे यांच्याकडे करू, त्याच्या प्रति प्रत्येक DYDला देऊ आणि शिक्षण मंत्र्यांना देऊया. ठीक आहे, धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. बोलायचे कोणाला? कोण बोलणार आहे का अजून? हॅलो. हा सर. हा मोरे सर बोलतो सर. बोला मॅडम सर, बोला. कोण बोलताय? दिगंबर. हा मोरे सर बोलतो. बोला सर, कोणी बोला. अजून अध्यक्ष साहेब बोलतील नंतर. हा, हे स्क्रुटिनीच्या संदर्भात परभणीमध्ये आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली सर आजच्या परवाला. आता झालं थोडस. हा, तर त्यांनी आमचीच म्हणजे इथे तुमचे 4-5 माणसं द्या म्हणजे आम्हाला, आणि तुमचे प्रस्ताव जे आहेत ते एकत्र बसून DYDला पाठवते म्हणून आमची चर्चा झाली परवा. माध्यमिकचे प्रस्ताव. हॅलो. बोला. हा, तर माध्यमिकचे प्रस्ताव आम्ही असं पाठवतो म्हणून सांगितलेले त्यांनी. फक्त ते स्क्रुटिनी करण्यासाठी आमच्याकडे माणसं नाही, तर आमची माणसं देतो म्हणून त्यांच्यासोबत आमची बोलणी झालेली. हा, आता जो सरांनी मुद्दा मांडला सर, तो म्हणजे 2007-08 ला जी आपली 100% अनुदानावर शाळा आलेली आहे. हॅलो. हा बोला. बोला सर, बोला. तुमचा आवाज जरासा मध्ये मध्ये ब्रेक होतोय, कंटिन्यू बोला. हा, तर त्या संदर्भामध्ये सर थोडस आपण जे म्हणतोय की आपल्याला तसं काही करता येईल का, जाता येईल का? आता येतो का? हा बोला, एकदम आवाज येतोय, बोला सर. हा, तर ते 2000 ची सेवा जर म्हणलं तर आपल्याला नंतरच्या ह्याच्यात ते गृहीत धरतील. त्यामुळे आपले जे
नेमणूक दिनांक आहे तेव्हापासूनच आपल्याला चालावं लागेल सर, असं माझं मत आहे वैयक्तिक. होय सर, त्या संदर्भात आपण जी आर बघतोय सर. तो जी आर एक अधिकारी सरांनी सांगितलं आता, निकम सरांनी पण त्यांना आता केलंय. आणि जर जी आर मिळाला तर आणि 12 वर्षाचे महत्व आपण आता ते 12 वर्षाच्या विनाअनुदानित शाळेवर सेवा करणाऱ्या शिक्षकांना आता 20% 40% वर तुकडीवर आहे जे 2012 ला, त्यांना सुद्धा 12 वर्षाच्या युनिव्हर्सिटीसाठी गृहीत धरलेलं आहे सर. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 12 वर्षासाठी तशी सेवा त्यांची गृहीत धरलेली आहे. होय होय सर. हा, एवढंच बोलायचं. ओके सर, अजून पण बोलणार आहे का? हा सर, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वाक्य तर राहिलेली नाहीये. यस सर, यस सर. हा, त्यासाठी मग सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्मवर येऊन प्रयत्न करणं अपेक्षित आहे. होय होय, संघटनेमार्फत असं आपण संपूर्ण राज्याची स्थिती जर पाहिली आपण तर एक वाक्य तर राहिलेली नाही. अनेक नवनवीन प्रश्न आहेत, त्यासाठी एक सगळ्यांचे प्रश्न सुटतील या दृष्टीने प्रयत्न होणं अपेक्षित आहे. सर बोला तुम्ही. हाय सर. हॅलो सर. हा सर. हॅलो. हा बोला. मगाशी बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला विनाअनुदान सेवा सर लाभार्थी गृहीत धरावी त्याची कॉपी तुम्हाला कोल्हापूरला तुमच्या घरी पोच करतो. सर मला व्हॉट्सअपला पाठवून द्या ना उद्या. व्हॉट्सअपला पाठवतो. हा पाठवा उद्या. दुसरी गोष्ट, आपण जे आझाद मैदानाला आपण आंदोलन बसलो होतो हा त्यावेळेला काही महिला आल्या होत्या, रगरागिणी म्हणत होत्या, त्या उद्धव ठाकरेंच्या मंत्री होत्या. त्या लोकांचा आपल्याला संपर्क फोन नंबर आपण घेतले पाहिजे. त्यांचे नंबर आहेत आपल्याकडे, आहेत ना. हा, मग त्यांना आपण सर जर काही मदतीने कॉल करूया त्यांना. होय सर. चालेल सर, ठीक आहे. बोला सर. अजून काय बोलायचं सर? आता आपण मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांची मीटिंग एक अजेंडा तर घेत आहोत, पण निकम सरांनी आपल्याला जो नावानिशी निघणारे जी आर याच्याबाबत शिरोळकर सर एखाद्या चांगल्या कायदेतज्ञाचा अभ्यास करून खरंच मग आपल्या एका पेन्शन पीडित बांधवांनी खंत दाखवली, म्हणजे ते डायरेक्ट बोलून गेले की बाबा यांना वेगळ्या मार्गाने काय आपल्याकडून अपेक्षित हवं आहे का. मग हे जे प्रत्यक्ष नावानिशी जे आर निघतात हे थोडेसे संशयास्पद आहेत. होय, ते संशय त्या भोऱ्यातच अडकलेले आहेत. तर त्याबाबत आपल्याला कायदेशीर काही करता येईल का, असं एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊन जे सरांनी आपल्याला सांगितलं ते त्याप्रमाणे थोडा आपण गांभीर्याने विचार करूया. कारण कुठेतरी नाक दाबल्याशिवाय हे लोक तोंड उघडणार नाहीत. आपण सध्या पाहतो सर, परिस्थिती अशी आहे की वास्तव सर्व काही धुतल्या तांदळासारखं समोर असताना सुद्धा मुद्दाम झोपेचं सोंग घेण्याची नाटकं चालू आहेत. आता बघा, सरांनी आपल्याला सांगितलं की जर निवड श्रेणीचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ जर नियुक्ती दिनांकापासून मिळत आहेत, तर आता त्यांनी नवीन नाटक चालू केले की निवड श्रेणी देताना पुन्हा तुमच्या ऑनलाईन डेट्स कुठल्या आहेत, तर यांनी ऑनलाईन महाराष्ट्र राज्यभर 100% अनुदानित आपल्या तारखा ह्या नियुक्ती दिनांक घेतलेले आहेत. तर त्याच्यावरून काही धरण्याचं त्यांनी ठरवलं, धोरण अवलंबलं. कारण आपल्याला आता आपले संघटनेच्या सरांनी पण, एंडोली सरांनी पण सांगितलं की काही ठिकाणी अशा समस्या निर्माण केल्यात त्यांनी की ऑनलाईन त्यांच्याकडे उपलब्ध असणारे काही नियुक्ती दिनांक आहे. जर असा गोंधळ करून जाणीवपूर्वक शिक्षकांना त्रास देण्याचं जर काम होत असेल अधिकारी वर्गाकडून, तर त्याचं कारण हे नक्की हेच आहे की नावानिशी निघणारे जी आर, या नावानिशी निघणाऱ्या जी आरच्या मागे नक्की काहीतरी मोठं दडलेलं आहे. एकदा आपण त्यांचं गुपित फोडल्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत आणि थोडं गांभीर्याने घेणार नाहीत. ते पण एका चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन आपण करूया. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मीटिंग आपल्याला या 10-15 दिवसात कशा होतील ते पण आपण बघूया. तसं मी रवींद्र चव्हाण साहेब आणि निरंजन डावकरे साहेबांच्या संपर्कामध्ये राहून पुढील आढावा तुम्हाला 1-2-3 दिवसामध्ये देतो, काय आपल्याला अपडेट मिळत आहे. ओके सर. ठीक आहे सर. आताच
संघटनेच्या मीटिंग मध्ये बऱ्याच आपल्या बांधवांनी आपली मतं मांडली. त्याच्यामध्ये राजेगिरी सर असतील, गवते सर असतील, देशमुख सर आहेत, शिंदे सर आहेत, चोडणकर सर आहेत. आता राजेगिरी सरांनी सांगितलं की सेवानिवृत्तीचा मूळ प्रस्ताव जमा करावा की नको, त्या संदर्भात प्रश्न केला. त्या संदर्भात जो विनामदारी संदर्भात जो GR आहे त्यांच्याकडे, त्यांनी ते द्यायचं कबूल केलंय. त्या GRच्या आधारे सर आपल्याला पुढे जाता एक आपल्यासाठी एक मोठी गोष्ट असेल. सर गवते सरांनी आपल्याला सुचवलं की शिक्षण विभागामध्ये जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावामध्ये कुठे वाक्यता नाहीये. काही ठिकाणी प्रस्ताव काहीसाठी जमा करण्यासाठी विलंब केलेला आहे, काही ठिकाणी पत्र काढलेले आहेत किंवा काही ठिकाणी पत्र सुद्धा बऱ्याच ठिकाणी पत्र काढलेली नाहीत. त्याच्यासाठी आपण संघटनेच्या मार्फत पत्रव्यवहार करूया, आयुक्तांना संचालकांना पत्र व्यवहार करूया, जेणेकरून त्याच्यामध्ये एक वाक्यता येईल, अंशसूत्रतापणा येईल, यासाठी नक्कीच तर प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे आपल्याला बैठकामध्ये सांगितलं की आपल्याला संघटित होऊन याच्यासाठी लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. त्यांनी सांगितलं की रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी यासाठी सुद्धा ते प्रयत्न करतायत. त्या पद्धतीने जर प्रयत्न जर झाले तरी सुद्धा आपल्याला निश्चितच गती मिळेल. शिंदे सरांनी सेवानिवृत्तीत जे कर्मचारी आहेत, मयत कर्मचारी आहेत, त्यांना तरी लवकर न्याय मिळावा या संदर्भात त्यांनी आपली मतं मांडली. चोडणकर सरांनी पण त्या संदर्भातच मतं मांडली. मेनेवर सर असतील, सुनील कांबळे सर असतील, सौदागर सर असतील, अनिल जाधव सर आहेत, अंजन सर आहेत, या सुद्धा बांधवांनी आपली मतं मांडली. आणि शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत पोटतिडकीनं भावनिक आणि अतिशय अभ्यासपूर्व विवेचन आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश्वर निकळकरांनी केलं. त्यांनी पहिलाच मुद्दा मांडला की संघटनेचं रजिस्ट्रेशन. तर त्याच्यामध्ये खूप कृती आलेली, मी बऱ्याचदा त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे ग्रुपला, की कमीत कमी 100 लोकांची आपल्याला काय पाहिजे, नावं पाहिजेत, त्याचे ओळखपत्र पाहिजे आणि त्यांच्या जे आपले कार्यकारी सदस्य आहेत त्या सदस्यांचे नमुने पाहिजेत. सर मी यासाठी काम सर आपलं पेंडिंग कटलेलं आहे. या 2 दिवसामध्ये तुम्ही सर ते मला पुरवावं. जे आपले उपस्थित सदस्य आहेत याच्यामध्ये त्यांनी कृपया माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही ज्या ठिकाणी शाळेत काम करताय तिथं असणार तुमचं जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र कृपया पाठवा आणि त्याच्याखाली तुमची सही पाठवा. सर सहीचा नमुना पाठवा. तेवढं काम जर झालं तर आपली ती क्युरी निश्चित आणि मला ते तात्काळ 2 दिवसामध्ये मला परत पुण्यामध्ये ते जमा करता येईल. त्यासाठी संघटनेचं काम, रजिस्ट्रेशनचं काम जे अतिशय प्राधान्याने 4 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तुमच्या सहकार्याची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. सर दुसरी गोष्ट निकम मुद्दा मांडला दानोरकर सरांचा. सर मी दानोरकर सर सुद्धा आहे जे आपल्या संघटनेच्या ज्या भावना आहेत, सदस्यांच्या भावना आहेत, त्या नक्कीच त्यांच्या कामावरती घालतोय. सर आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे जे वकील आहेत त्या वकिलाची चर्चा करण्यासाठी त्यांना मी पुढाकार घेण्यासाठी विनंती करतोय. आणि पुढच्याच आठवड्यामध्ये सर आपण त्यांनी जे सांगितलेले वकील आहेत ते किंतूरकर नावाचे वकील आहेत आणि दुसरे एक आपण मुंबईमध्ये केसर पाटील सर एक तेही त्याच्यामध्ये सर तज्ञ आहेत, बऱ्यापैकी तज्ञ आहेत. अशा जर वकिलांचा आपण सल्ला घेऊन ज्या पद्धतीने नावानिशी जे GR निघतात किंवा डिपार्टमेंट वाईज जे GR निघतात त्या GRना नक्कीच सर त्याचा अभ्यास करून आपल्याला स्टे देता येईल का हे प्रयत्न करणं. आणि हा स्टे देत असताना सुद्धा निकम सरांनी सांगितल्याप्रमाणे याचा कुठेही सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी किंवा तिथल्या दाव्याशी काही संबंध राहणार नाही, त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने स्टे देता येते की नाही याच्यासाठी जे आपले कार्यकारिणीचे जे 4-5 सदस्य आहेत त्यांना पण मी विनंती करतोय की पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुणे आणि मुंबई हे आपण प्लॅनिंग करू. त्याच्यामध्ये आयुक्त साहेबांना व्यक्तीचं पत्र देऊ, संचालकांना व्यक्तीचं पत्र देऊ, पुण्यातल्या वकिलांना भेटू, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मुंबईतल्या वकिलांना भेटू आणि परत पुन्हा आपल्याला जे OSD साहेब आहेत त्यांचे साहेबांचे OSD आहेत त्यांची सुद्धा मी वेळ घेतो आणि त्या दृष्टीने सर आपण नक्की प्लॅनिंग करूया. सर आणि पुढचा आठवडा आपण त्याच्यासाठीच असेल हे तुम्हाला आश्वासित देतो, खात्री बाळगा. सर दुसरी गोष्ट सरांनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी टॅब्युलायझेशन पत्र केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये टॅब्युलायझेशन करत असताना प्रत्येकाचा वर्ग केलेला आहे. सर त्याच्यामध्ये म्हणजे 2005 पूर्वी 100% अनुदान असणारे, 2005 पूर्वी नियुक्त असणारे, पण जे परिपत्रक काढलं सर त्याच्यामध्ये एक कंडिशन होती की त्याच्यामध्ये एक अट आहे. सर असं याच्यामध्ये मला वाटतं त्याच्यामध्ये अशी अट आहे की ज्या शाळा 100% अनुदानित आहेत त्यांच्यासाठी त्यांचं टॅब्युलेशन जे नाही त्यांच्यासाठी असं जर आपल्याला सेपरेट जर डेटा मिळाला तरच आपल्याला आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येतील. पण बऱ्याच
बऱ्याच ठिकाणी सर अजून फायली काही लोकांनी दिलेल्या पण नाहीयेत सर, आणि दिलेल्या फायली सुद्धा परत घेतलेल्या आहेत. मग आपल्याला त्या त्रुटीवरून नक्की डेटा मिळेल की नाही हे आपल्याला माहिती नाही सर. तरी पण आपण संचालकांच्याकडे, आयुक्तांच्याकडे पण त्या संदर्भात त्याच्यावरती मागणी करूया, मागणी केली जाईल. पुढचा आठवडा आपले जे प्रयत्न आहेत ते दाखवण्याचे प्रयत्न असेल तर नक्कीच तुम्हाला सदस्यांना त्याच्याबद्दल ठरवू वाटेल, पण आपण त्याच्यामध्ये कुठेही कमी असत नाही ते तुम्हाला नक्की जाणीव मिळेल. तर ट्रेनिंग बद्दल आता जी किंवा ट्रेनिंग बद्दल आहे की जे मी 12 वर्षाचं ट्रेनिंग केलं त्याच्यासाठी माझी प्रगती केली, आणि आता जे मला ट्रेनिंग कसं करायचं आहे त्याच्यासाठी मी कॉलेजला एक पत्र दिलं की तुम्ही रजिस्ट्रेशन करावं, नाव नोंदणी करावी. आणि त्यावेळेच्या लक्षात आलं की माझी नियुक्ती दिनांक आहे ती नियुक्ती दिनांक 2007 पासून पकडलेली आहे, आणि लास्ट डेट 2 तारीख 6 वाजेपर्यंत नाव नोंदणी करायची आहे. मग त्याच्यासाठी 2 तारखेला संचालक जाणार आहे आणि विनंती करणार आहे की जर माझी 12 वर्षासाठी जर गायला असेल तर तुम्ही 24 वर्षासाठी का धरत याचा साठी सुद्धा मला तर करावं लागेल, आणि प्रत्येकाला सर विचारावं लागेल. हे नक्की आहे सर. दुसरी गोष्ट ज्या प्रकल्प काढलंय म्हणून आपल्याला म्हणजे 5% तरी पालक मित्रांना आपल्याला पत्र द्यावं लागेल. कृपया बांधवांचे प्रश्न झाले ज्या ठिकाणी आपण आपण बाजूला करून जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना पण करू. तेच जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला कार्यरत ठेवता येईल. फक्त नावासाठी आपल्याला संघटनेत कुणाला ठेवायचं नाही, संघटना चालली पाहिजे, कुणाचं नाव आहे महत्वाचं नाही आहे. कृपया पालक मंत्र्यांना 4-5 दिवसामध्ये शक्यतो काही जणांचे असतील, काही जणांचे मित्र असतील शेवटच्या त्यामुळे जर केस झाला तर तुम्ही त्या पालकमंत्र्यांना पत्र द्यावे लागेल. तुम्ही पत्र द्यावं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाला, उपमुख्यमंत्री कार्यालय, आयुक्तांना या सुद्धा पत्राच्या त्याबद्दल सर तुम्ही त्याचबरोबर आजपर्यंत जे डिपार्टमेंट वाईज जे विचार झालेत त्याचं आपण संकलन करूया, त्याचं करतो सर. त्याचे